आणि खास पक्क्या अगदी नॉन व्हेजिटेरियन प्रेक्षकांसाठी आम्ही ही भरल्या वांग्यातले काय खारे मासे घालून केलेली खारे मासे युक्त भरलेली वांगी। अरे वा, साहित्य लिहून घ्या। 4 ते 5 चिरलेली वांगी, 1 डावभर तेल, 2 माशाचे फ्राय केलेले तुकडे, काळ्या मिरचीचा मसाला, मीठ, लसूण, हळद, टोमॅटो, कोथिंबीर, हिंग, खोबरं आणि चिरलेला कांदा। साहित्य आपण बघितलं, एकदम खमंग। आता ही तयारी कसली आहे? हे आपल्याला सुरुवातीला ही सगळी वांगी भरण्यासाठी हा मसाला तयार करून घ्यायचा आहे। वांग्याच्या आत भरायला। ओके। कांदा आधी ना कांदा आधी फ्राय करून घ्यायचा लालसर, थोडंसं तेल टाकायचं आणि त्यात कांदा फ्राय करून घ्यायचा। बस ह्यात आपला रेग्युलर कांदा खोबरं पण लालसर असं भाजून घ्यायचं। त्यानंतर कांदा खोबरं भाजलेलं आणि लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर एकत्र मिक्सर मधून बारीक करायचं। हा पदार्थ कुठला आहे? हा महाराष्ट्रीयनच आहे। हा महाराष्ट्रीयनच आहे, कारण त्याच्यामध्ये तुम्ही मसाला वापरलाय कोल्हापूरचा म्हटल्यावर। कांदा लसूण मसाला, कांदा चटणी, चटणी काळी, ती फक्त आमच्या महाराष्ट्रातच मिळते, फक्कड एकदम। अतिशय चविष्ट असा हा मसाला असतो, त्यामुळे तुम्ही कधी या साईडला जेव्हा याल, सातारा, सांगली, कोल्हापूर, नक्की हा मसाला घरी घेऊन जा। आता हा बाजूला काढायचा कांदा आधी काढायचा। द्या मी काढ, ह्याच्यातच काढूया। कांदा आपण काढून घेऊया बोलमध्ये। त्यातच खोबरं टाकायचं आणि लालसर भाजून घ्यायचं खोबरं। बस आता खोबरं सुद्धा लालसर भाजायचं। बरं, आता काय टोमॅटो का लसूण टाकायचं। बस 5-6 पाकळ्या लसूण, टोमॅटो अर्ध, जास्ती घातलं तर गोडसर होईल। आणि हे पण घालू का आपल्याला परत ते मिक्सर मधनं काढायचं आहे ना? सगळं एकत्र करून मिक्सर मधून काढायचं। हा जो मगाशी आपण भाजलेला कांदा आहे तो आणि कोथिंबीर पण घालू याच्यातच। कोथिंबीर हे गार झालं की मग नंतर घालायची कोथिंबीर आणि मिक्सर मधनं बारीक करायची। ठीक आहे, पण हे झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि कोथिंबीर घालूया आणि हे मिक्सर मधनं बारीक वाटून घेऊया। आपण जे वाटण केलं तर ते आलेलं आहे। आता भाजला मसाला तो त्याचं वाटण केलं ते रेडी आहे। आणि आता हे सगळं एकत्र करून वांग्यात भरायचं। आधी वाटण घ्यायचं, त्यामध्ये काळी आपली मसाला, काळा मिरचीचा, कांदा लसूण, चटणी ती मिक्स करायची। सगळीच लागेल अंदाजे, जसं तिखट वगैरे लागतं अंदाज टाकायचं। हळद, ह्या रेसिपी मध्ये मीठ कमीच टाकायचं, कारण मसाल्यात मीठ असतं ना, मासा हा खारवलेला आहे ना। आणि हा या मसाल्यामध्ये पण मीठ असतं ना थोडंसं? मसाल्यामध्ये मीठ असतंच, कांदा लसूण मसाल्यात, आणि मास्यामध्ये मीठ जास्त असतं, त्यामुळे थोडंसंच मीठ टाकायचं। रेसिपी ही काळजी नक्की घ्या जेव्हा ही रेसिपी कराल। हे काय आहे? हिंग। ओके, आता हा कालवायला लागेल ना एकत्र कालवायचं। आणि वांग्याचे आपण जे 4 भाग केलेत त्यामध्ये हा मसाला भरायचा। आपण भरली वांग्याला करतो ना, जसं तशीच रेसिपी। वरच्या बाजूनी अशा 4 हे दिलेले आहेत, काप दिलेले आहेत। तर आता मसाला ह्याच्यामध्ये भरून घेऊया आपण। आणि मसाला भरताना असं थोडंसं हे ओपन करायचं, खालपर्यंत जायला लागेल। आणि परत फोडणी पण करणार का डायरेक्ट तेलाची? परत फोडणी नाही, डायरेक्ट तेलामध्ये हे फ्राय करायची भरलेली वांगी। बरं, वांग्यामध्ये आपण मसाला भरला तो रेडी झालेला आहे। आणि आता तेल तापत ठेवले, आपल्याला शिजवून घ्यायचेत वांगी। आता तेलावरती सोडायची। 1 डावभर तेल घेतले आणि त्यातनंतर ही भरलेली वांगी सोडायची आतमध्ये। जो मसाला आहे तो पण आतमध्ये फ्राय करायचा। हा जो शिल्लक राहिलाय मसाला तो पण त्यात परतून घेऊया तेलात। बराच वेळ 5-10 मिनिटं असं परतून घ्यायचं, असं हे छान साल त्याचे हे झाली पाहिजे, बरोबर लालसर झाली पाहिजे।
आता हे फ्राय झाल्यानंतर वांगी शिजतील तितपत पाणी टाकायचं. अंदाजे अर्धा ग्लास बाकी. आणि नंतर याच्यावर झाकून ठेवून वांगी शिजून द्यायची. एक 5 मिनिटं आपण ती वांगी शिजवून घेऊया. वांगी व्यवस्थित शिजत आलेली आहेत. तर आता त्याच्यामध्ये मासे घालायचे. तळलेले माशाचे तुकडे टाकायचे. परफेक्ट झालेले. तळलेले हे जे खाऱ्या माशाचे तुकडे ते आतमध्ये सोडायचे. आणि मग ते तुम्ही चुरणार पण का? चुरणार नाही, अशीच सोडायची. त्याचा वास त्याला लागेल. वास लागेल. आणि 5 मिनिटं मग झाकून लावून की रेडी. ओके. आधी टाकले असते तर मग सगळा गाळ होईल ना माशाचा, म्हणून ते शिजल्यानंतर त्यात मासे टाकायचे. बरोबर. फ्राय केलेले. आता एक 5 मिनिटं आपण हे शिजवून घेऊया, कारण आता झालेलं आहे कम्प्लीट. आणि मासे आपण तळूनच घेतले होते, जे खारे मासे होते ते. आणि त्याचा फक्त जो अरोमा आहे माशांचा तो त्याला संपूर्ण वांग्यांना लागेल. आणि हे खारे माशांचे भरली वांगी तयार होईल झटपट. तर साहित्य कृती घ्या. भरली वांगी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 4 ते 5 वांगी, तेल, 2 खाऱ्या माशांचे तळलेले तुकडे, काळ्या मिरचीचा मसाला, मीठ, लसूण, हळद, टोमॅटो, कोथिंबीर, हिंग, सुकं खोबरं आणि कांदा. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. त्याच कढईमध्ये सुक्या खोबऱ्याचे तुकडे भाजून घ्यावे. त्यामध्ये टोमॅटो, लसूण आणि कांदा परतून घ्यावा. भाजलेला कांदा, लसूण, खोबरं, टोमॅटो आणि कोथिंबीर हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. एका बाउलमध्ये हे वाटलेलं मिश्रण घेऊन त्यामध्ये काळ्या मिरचीचा मसाला, हळद, मीठ, हिंग आणि लसूण हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. वांग्यांमध्ये हा मसाला भरून वांगी तेलामध्ये शिजवून घ्यावीत. त्यामध्ये पाणी आणि खाऱ्या माशाचे तळलेले तुकडे घालून एक वाफ काढावी.